नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला कुडूसमधला एक छोटासा घनदाट जंगलाप्रमाणे असलेला भाग तुम्हाला दाखवत आहे। आपण पाहूया, हा कुडूसला लागून असलेला एक सुंदर असा नैसर्गिक वातावरण लाभलेला भाग। त्यापूर्वी ही एंट्री थोडीशी विचित्र वाटेल, परंतु मी तुम्हाला दाखवत आहे पुढचा भाग किती सुंदर आहे। इथून आपण हा नाला म्हणजे गटर पण आहे, क्रॉस करून चाललोय आपण आणि अगदी हा इकडनं सुरुवात झालेली आहे। पूर्ण झाडी झुडपे मोठ्या प्रमाणात आहेत, आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये। खूप सुंदर असा नैसर्गिक वातावरण। आज कुडूस शहर विविध ठिकाणी म्हणजे बिल्डिंग होत आहेत, सगळ्या डेव्हलप होत आहे, कारखाने आलेत काही ठिकाणी, परंतु असं नैसर्गिक वातावरण लाभलेलं कुडूस शहरातला जवळचा हा भाग एकमेव उरलेला आहे। सुंदर अशी ही झाडी झुडपे, पावसाळ्यात हिरवगार पक्ष्यांचा चिवचिवाट आपण पाहू शकता। याच्यामध्ये अतिशय सुंदर असं वाटतं की आपण कुठेतरी बाहेर आता जंगलात आलेलो आहोत, कुठल्यातरी वेगळ्या भागात आलेलो आहेत। ही आपण पाहू शकता सुंदर फळं देखील कुठली आहेत माहिती नाही आहे, पण एक लागलेली आहेत झाडाला, आणि बोरीची झाडं आहेत। खूप सुंदर हा आता पावसाळ्यात वाढलेली ही झाडं आहेत, पण हिरवगार हे पाहून एक वेगळाच मनात कुतूहल निर्माण होतोय। खूप सुंदर वातावरण, नैसर्गिक वातावरणामधला हा स्वच्छ परिसर असं वाटतंय। यापुढे आपण जाऊया, काही खडक वगैरे लागलेले आहेत इथे। इथे पार्ट्या झालेल्या दिसतात, दारूच्या दिसतात या ठिकाणी, बाटल्या वगैरे कचरा पडलेला सगळा। पण एक वेगळा परिसर कुडूस गावाला लागून असलेला खूप सुंदर वातावरण, जे असं एक काय बोलतो आपण, वन क्षेत्रात आपण गेल्यानंतर जशी आठवण येते तसा हा परिसर आहे पूर्ण। या ठिकाणी एक घर देखील आहे, खडकाळ जागा, मस्त सुंदर असं डोंगर भागामध्ये आपल्याला वातावरण पाहायला मिळतोय। इथे काही लोकवस्ती आहे, राहतात, त्याच्यामुळे हे घर तिथलं दिसते। हा एक आणखीन एक नाला दिसतो इकडे। भांडी कुंडी आहेत, माणसं राहतात वाटतं इकडे, कामगार कोण असतील या ठिकाणी। कुडूसच्या जवळचा हा परिसर, हे चिमुकले आनंद घेत आहेत बालपणीचा, खेळण्याचा। खूप सुंदर असं मुलांना मजा वाटते, या ठिकाणी राहतात लोक।